Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. घोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी 7 जणांना अटक केली असून या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 9 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी संदीप मंजरगी यांची पत्नी सुमा मंजरगी आणि तिचा प्रियकर पुंडलिक डोंबर यांना अटक करण्यात आली होती. विम्याच्या 2 कोटी रुपयांच्या रकमेसाठी सलाईनमधून विष देऊन संदीप मंजरगी यांचा मृत्यू घडवून आणण्यात आल्याचा आरोप असून तपासादरम्यान सुमा आणि पुंडलिक यांनी खून प्रकरण लपवण्यास मदत करणाऱ्यांची नावे उघड केली. त्यानंतर RMP डॉक्टर बसवराज भस्मे, बेळगाव पोलीस आयुक्तालयातील FDA अशोक गुंजनाळ तसेच 2 FSL अधिकाऱ्यांसह आणखी 7 जणांना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करून हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून पुढील तपासासाठी हा गुन्हा यमकनमडी पोलीस ठाण्यातून घटप्रभा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय. तसेच संदीप मंजरगी यांचा पुरलेला मृतदेह उकरून विधी विज्ञान प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर या खून प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबींवर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या वतीने हेल्मेट जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील कित्तूर आणि चन्नमा चौक येथे उत्तर विभागाचे IGP संदीप पाटील आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना संदीप पाटील यांनी उत्तर विभागात दरवर्षी सुमारे 2000 नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती देत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी वाहन चालकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच हेल्मेट परिधान करा, जीव वाचवा अशा संदेशांद्वारे सुरक्षित वाहन चालनेबाबत जनजागृती केली. हेल्मेट जनजागृती सप्ताहाअंतर्गत शहरातील विविध चौक, शैक्षणिक संस्था आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा नियमित वापर करून स्वतःचा तसेच इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. दुचाकी आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात पती पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना विजयपूर शहराजवळील तोरवी परिसरात घडली. मृतांची ओळख विजयपूर तालुक्यातील खतिजापूर HPS शाळेतील शिक्षिका अंबिका पुजारी वय 34 आणि विजयपूर येथील चाणक्य करिअर अकॅडमीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले त्यांचे पती गुरुलिंग हुंशाळ वय 37 अशी झाली आहे. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाचा भरधाव वेग अपघातास कारणीभूत असावा असा पोलिसांचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात तसेच मृतांच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी आणि गृहज्योती या हमी योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करण्यात येणार नाहीत. या योजनांबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि खोट्या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी केले आहे. बेंगळूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की काही व्यक्ती मृत व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून खोटी बँक खाती उघडत आहेत आणि सरकारच्या या योजनांचा गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी पुन्हा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की राज्य सरकारच्या सर्व हमी योजना पूर्ववत आणि 100% सुरू राहतील. त्यामुळे जनतेने कोणतीही चिंता न करता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावं असं त्यांनी सांगितलं. मध्यंतरी पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली असून सध्या जिल्ह्यात विविध शेती कामांना वेग आलाय. मात्र मागील 10 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
विशेषतः भात आणि रताळी पिके संकटात सापडली असून सध्याच्या पीक स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पावसाळ्यात तालुक्यामधून भात व रताळी पिकांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागात अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या. मात्र त्यानंतर पाऊस बेपत्ता झाल्यानं आणि उन्हाचा तडाखा वाढल्यानं 8 ते 10 दिवसांपूर्वी अंकुरलेली पिके माना टाकू लागली आहेत. बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये दूषित अन्न सेवन केल्याने सुमारे 30 विद्यार्थी अत्यवस्थ पडल्याची घटना उघडकीस आली असून यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलंय. वसतिगृहामध्ये पुरवण्यात आलेलं अन्न खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तर काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृह परिसरात उशिरापर्यंत आंदोलन करत वॉर्डन व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. अन्नाच्या दर्जाबाबत यापूर्वी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित अन्न पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून संबंधित विभागाकडून तपास सुरू करण्यात आलाय. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. होनगाव औद्योगिक वसाहती परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर काकती पोलिसांनी छापा टाकून 20 जणांना अटक केली. या कारवाईमध्ये 1,60,465 रुपये रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांना होनगाव औद्योगिक वसाहतीजवळ अंदर बाहर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मृत्युंजय मठत आणि त्यांच्या पथकाने शनिवारी अचानक धाड टाकली. यावेळी जुगार खेळताना आढळून आलेल्या 20 जणांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध कर्नाटक पोलीस कायदा कलम 87 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायाला आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे. 7/12 उतारा मिळवण्यासाठी होत असलेल्या बेकायदेशीर वसुली विरोधात राज्य किसान संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. संगणकीकृत उतार्यांच्या प्रक्रियेत सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा निषेध करत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. जमिनी एकत्र नोंद असल्यामुळे 30 ते 40 उतार्यांसाठी अनावश्यक शुल्क भरावं लागत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं असून जिल्हाधिकाऱ्यांनी उतारे स्वतंत्र करून देण्याचं आश्वासन दिलं असतानाही काही ठिकाणी प्रति एकर 1,000 रुपये आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासकीय त्रुटींचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना का सहन करावा लागतो असा सवाल उपस्थित करत ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांकडून खरेदी पत्राची मागणी तसेच मूळ जमीन मालकांच्या निधनानंतर वारसदारांकडून पैशांची मागणी होत असल्यानं अडचणी वाढल्याचंही निदर्शनास आणण्यात आलं. या सर्व प्रकाराला आळा घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली असून प्रशासनानं तातडीने उपाययोजना न केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राज्य किसान संघाचे अध्यक्ष बसवराज मोकाशी यांनी दिला. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येत्या 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी सोमवारपासून शहरात जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मराठी भाषेला घटनात्मक हक्क मिळावेत, सरकारी कार्यालयांवर मराठी फलक लावावेत तसेच मराठीतून सेवा व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत अशा प्रमुख मागण्या या मोर्चातून मांडण्यात येणार आहेत. सीमा भागातील नागरिकांना न्याय हक्क मिळावेत, कन्नड सक्ती थांबवावी आणि प्रशासनाने मराठी भाषिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी ही मागणी करण्यात येणार आहे.
मोर्चाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरातील विविध भागात भेटी देऊन जनजागृती फेरी काढण्यात येत असून नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने याबाबत जिल्हाधिकारी व शहर पोलीस आयुक्तांना पूर्वसूचना दिली असून मराठी फलकांच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करून आपल्या अंगीभूत गुणांनुसार करिअरची दिशा निश्चित करावी, असे प्रतिपादन विद्यार्थी समुपदेशक प्राध्यापक ॲडव्होकेट सरिता पाटील यांनी केले. मये युवा समितीच्या वतीने शहरातील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मोबाईलवरील रील्समध्ये वेळ घालवण्याऐवजी नवीन कौशल्ये आत्मसात करा, तसेच अपयश आल्यास खचून न जाता पर्यायी मार्ग तयार ठेवा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील जान्हवी शामराव पाटील हिच्यासह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुस्तके आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. बेळगाव शहरातील भोई गल्ली परिसरातील नागरिकांना गेल्या 10 दिवसांपासून विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. ड्रेनेज पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याचं काम अद्याप पूर्ण करण्यात आलं नसल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात माती आणि चिखल साचला असून नागरिकांची गैरसोय होतीये. रस्ते खोदून ठेवल्यानं या भागातील वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. भोई गल्लीला जोडणारे अनेक रस्ते बंद असल्याने नागरिकांना दैनंदिन ये-जा करतानाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. मुख्य बाजारपेठेशी संपर्क साधण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून अंगणवाडीजवळ साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून लहान मुले आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. रस्त्याची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव आणि बंद मार्गांमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला परिसरात पोहोचणंही कठीण बनलंय. स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेने तातडीने दखल घेऊन रस्त्याचं काम पूर्ण करावं, कचऱ्याची विल्हेवाट लावावी आणि वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राजस्थानमधील जयपूर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यात दिपके यांना कानशिलात लगावल्याचं दिसत आहे. जयपूरमधील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नसून पुढील तपास सुरू आहे. टीएमसीच्या खासदारांनी बंड केल्यानंतर देशभरात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस चर्चेत आलंय. त्यातच पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. उद्धव ठाकरेंचे काही खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला खासदारांनी लावलेली गैरहजेरी या चर्चांना अधिक बळ देणारी ठरली आहे. आता यापुढे उद्धव सेनेचे काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याची बातमी समोर आली आहे. हे खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची चर्चा आहे. कला विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 30 वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केली. नालासोपारा येथील राहत्या घरात गळफास घेत संचितानं आपलं जीवन संपवलं. रविवार दिनांक 14 जून रोजी संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. संचिताच्या मृत्यूनं कलाविश्वात खळबळ उडाली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला. तिने छावा या चित्रपटासह कुमकुम भाग्य आणि वागले की दुनिया या प्रसिद्ध हिंदी टीव्ही सिरियलमध्ये काम केलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संचिता इथे तिचे आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती घरात एकटी होती. साडीने गळफास घेत अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र मृत्यूच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडली नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून संचिताने आत्महत्या का केली याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरिका ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन.
उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली शापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव शहरातील कित्तूर आणि चन्नमा चौक परिसरातील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात सिमेंट ब्लॉक ठेवण्यात आल्यानं पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या मार्गावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असताना फुटपाथ अडवल्यानं नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेल्या फुटपाथवरच सिमेंट ब्लॉक ठेवण्यात आल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित विभागानं अथवा कंत्राटदारांनी हे सिमेंट ब्लॉक तात्पुरत्या स्वरूपात ठेवले असले तरी त्यांची त्वरित विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय दिवसेंदिवस वाढतीये. महानगरपालिका आणि संबंधित विभागानं याची तातडीने दखल घेऊन फुटपाथवरील सिमेंट ब्लॉक हटवावेत व पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय. अमेरिका इराणमध्ये शांती कराराची घोषणा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल मीडियावरून दोन्ही देशांदरम्यानचे युद्ध थांबल्याची घोषणा केली आहे. यासोबतच होर्मुझ समुद्रधुनी जवळची नाकाबंदी तात्काळ हटवायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जगाच्या कच्च्या तेलाच्या आवश्यकतेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा समुद्री मार्ग खुला होणार आहे. या कराराची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारात पाहायला मिळतोय. आशियाई शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळतीये. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात गुंतवणूकदारात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1.5% तेजी दिसून आली. सेन्सेक्स 1126.36 अंकाच्या म्हणजेच 1.49% तेजीसह 76,654.31 पातळीवर उघडला. दुसरीकडे निफ्टी 339.25 अंकांनी म्हणजेच 1.44% वधारून 23,962.15 पातळीवर पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीनं 24,000चा महत्त्वाचा टप्पा पुन्हा ओलांडल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह आणखी वाढला. निफ्टी मिड कॅप 100 आणि निफ्टी स्मॉल कॅप 100 मध्येही 0.5% तेजी दिसून आली आहे. विशेषतः फायनान्शियल, एव्हिएशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. जून महिना संपत आला तरी मान्सूनने हजेरी लावलेली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. 8 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी पूर्ण केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची तीव्र गरज भासतीये. येळ्ळूर, वडगाव आणि जुने बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी धूळ वाफ पेरणी केली असून भात पिके उगवली आहेत. मात्र पाऊस नसल्यानं पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली आहे. बी बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे आर्थिक ताण सहन करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उचगाव येथील विद्यार्थिनी साईशा पवन देसाई हिने शैक्षणिक यशाबरोबरच सामाजिक बांधिलकीचंही प्रेरणादायी उदाहरण घालून दिलंय. मराठा सांस्कृतिक परिषद आणि भाजप नेते धनंजय जाधव यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात इयत्ता 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला आणि तिला रोख 5,000 रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. मात्र ही रक्कम स्वतःसाठी न वापरता गावात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाच्या सुशोभीकरणासाठी देण्याचा निर्णय साईशाने घेतला. तिने संपूर्ण पारितोषिकाची रक्कम या उपक्रमासाठी दान करून सामाजिक जाणीवेचा आदर्श निर्माण केला. साईशाच्या या उदात्त कृतीचं परिसरात सर्वत्र कौतुक होत असून शिक्षणासोबतच संस्कार आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी किती महत्त्वाची आहे याचा प्रत्यय तिच्या कृतीतून पुन्हा एकदा आलाय.
सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर एक असा मेसेज व्हायरल होताना दिसतोय, ज्यात ज्या वर्षी जांभळाचं पीक जास्त येतं त्या वर्षी हमखास दुष्काळ पडतो असा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यंदा जांभळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात दिसत असल्यानं या चर्चेला आणखी उधाण आलंय. मात्र कृषी आणि हवामानशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं असता जांभूळ जास्त लागणं आणि दुष्काळ पडणं यांचा थेट वैज्ञानिक संबंध सिद्ध झालेला नाही. उपलब्ध संशोधनात किंवा हवामान विभागाच्या अभ्यासात असा कोणताही निष्कर्ष आढळत नाही. हा प्रामुख्याने ग्रामीण भागात प्रचलित असलेला लोकविश्वास मानला जातो. तज्ज्ञांच्या मते जांभूळ फळधारणेवर मागील वर्षातील पाऊस, तापमान, फुलोऱ्याच्या काळातील हवामान आणि आर्द्रता यांचा मोठा प्रभाव असतो. काही वेळा कमी पाऊस किंवा कोरडे वातावरण असल्यास फळे अधिक काळ झाडावर टिकतात आणि उत्पादन जास्त असल्याचा भास होतो. त्यामुळे लोकांनी त्याचा संबंध पुढील दुष्काळाशी जोडला असावा. जांभळाचा सडा म्हणजे दुष्काळाची चाहूल याला वैज्ञानिक आधार नाहीच. मात्र हवामानातील बदलांचे संकेत अशा नैसर्गिक घटनांमधून मिळतात हे देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे येत्या काळात पाऊस पाणी कसा असेल यावर हे सगळे अंदाज खरे की खोटे हे स्पष्ट होईल. बेंगळूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय हेड स्विमिंग स्पर्धेमध्ये 2 सुवर्णपदके पटकावत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या दिव्यांग जलतरणपटू आरोही सुरतेकर हिचा डॉल्फिन स्विमर्स ग्रुप बेळगाव आणि आबा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सत्कार करण्यात आला. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर आरोहीनं राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शारीरिक आव्हानांवर मात करून जलतरण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून ती गोवावेस येथील स्विमिंग क्लबमध्ये नियमित प्रशिक्षण घेत असून तिच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सत्कार समारंभात तिला रोख पारितोषिक, मिठाई आणि शुभेच्छा देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमास महादेव केसरकर, विनायक अर्कसाली, गजानन शिंदे, मुकेश शिंदे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. तर विश्वास पवार यांनी आरोहीला मोलाचं मार्गदर्शन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कुडगी रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका युवकाचा रेल्वेखाली मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख संतोष ज्ञानप्पा हाविनवर वय 30 अशी झाली आहे. संतोष हाविनवर हा कुडगी गावातील साप्ताहिक बाजारात मोबाईल कव्हर, चार्जर आणि मोबाईल ग्लास विक्रीच्या व्यवसायासाठी आला होता. त्याने आपली दुचाकी कुडगी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅक परिसरात उभी केली होती. त्यानंतर बसवा एक्सप्रेस रेल्वे जात असताना तो रुळांमध्ये पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक कृष्णमूर्ती व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी विजयपूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. सीमा प्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना येरमाळेजवळील जाधव फार्म हाऊस येथे रविवार दिनांक 14 जून रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत वामन पाटील यांची अध्यक्षपदी, दुद्दाप्पा बागेवाडी यांची कार्याध्यक्षपदी तर प्रकाश अष्टेकर यांची सेक्रेटरीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून मध्यवर्ती समितीच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभागाचा निर्णय घेण्यात आला. पुनर्रचनेसाठी 16 सदस्यीय समिती गठीत करून नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून उपाध्यक्ष, उपसेक्रेटरी, खजिनदार, उपखजिनदार तसेच विविध पदांवर निवड करण्यात आली असून एकूण 21 सदस्यांची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. बैठकीच्या प्रारंभी समितीचे दिवंगत नेते व कार्यकर्ते कैलासवासी अर्जुन गोरल यांच्यासह इतर दिवंगतांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या कार्यकारिणीमुळे चळवळीला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.